आले भाग्यलक्ष्मी। बबली इथे होती? हो मग ती गेली कुठे? बोलले एक मिनिट, मला वाटतं आपण वेळ नको घालवायला. तुम्ही बबलीला त्या दिशेने शोधा, मी काशीसाठी बघतो. पण आपल्याला आपली चूक कळली, आपल्यावर कोणी विश्वास ठेवला किंवा नाही, पण आपल्याला प्रायश्चित्त घ्यायचंय. आपल्याला कोणी भी मारू शकत नाही, आपण स्वतःच जीव देणार. बबली 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 बबली. संजय मोहितेची सही कोऱ्या स्टॅम्प पेपरवर. अरे देवा, ह्यो कसला अपशकुन. आई, अगं तुझंच लेकरू आहे ना ते, आता तरी सुखानं जगू दे ना तिला. आपलं काम अगदी चोख झालेलं दिसतंय जी. विषानच आपलं काम परस्पर बजावलं. काशीच्या घरी जा, तिच्या अवस्थेचं व्यवस्थित चित्रीकरण करा आणि आम्हाला आणून ते दाखवा. काशी, काशी, तू ठीक आहेस ना? काशी, 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 काय होतंय? जोपर्यंत माझी काशी घरात येत नाही ना, तोपर्यंत मी इथून हालायची नाही म्हणजे नाही. बरं पुळका आलं तुम्हाला आणि त्या संजयला, त्या काशीचा. मला ना त्या संजयचं कळत नाहीये. इतके दिवस ती बबली काशी म्हणून वावरली, मला अजिबात संशय आला नाही. पण फटाकडी ती फटाकडी बार उडवून गेली. हो, ज्यांच्या घरात आश्रित सारखं राहत आहे त्यांच्याबद्दल असं काय बोलताना लाज नाही वाटत तुम्हाला? नाही बाप्पाजी, कामगिरी फत्ते झाली पण त्याच्यामध्ये घोळ झाला हो. काय झालं आणखीन? नाही, आपल्या माणसाने बरोबर काशीला उचलली, पण ऐन वेळेला संजय मध्ये आला, त्याने आपल्या लोकांना मारलं. नेहमी काहीतरी गोंधळ घालून ठेवता. नाही हो. आणि तुमची ती माणसं तुमच्यासारखीच. नाही बाबा कदम, आमचा विषय प्रयोग असा अयशस्वी होणार नाही. जा तुम्ही, काय ती खरी खबर घेऊन मगच आमच्या समोर पुढे या. जा निघा. अहो, अशा अवस्थेमध्ये त्यांना आरामाची गरज आहे आणि तोच आराम त्यांना मिळाला नाहीये. अव्यवस्थित खाणं पिणं आणि भरपूर कामं केल्यामुळे असं होणारच हो. पण तिला काही होणार तर नाही ना? टेन्शन घेऊ नका. ती बबली कुठे गेली मला माहित नाही. आपल्या कर्माची फळं भोगत असेल. बर बर, तू शांत हो ना. गोदा, त्या सगळं परत सुरळीत होईस्तोवर तुम्ही इथे आहात ना? मी इथून कुठं बी जात नाही. जा, थोडा आराम कर, मी तुझ्यासाठी चाटा. त्या बबलीने काळ्या डोहात उडी टाकल्या आणि आत्महत्या केली आहे. बबली आणि आत्महत्या करणार, तर काय वेळ लागला काय तुम्हाला? अहो, ती 10 जणांना स्वतः आत्महत्या करायला लावेल. ती कसली आत्महत्या करते मला सांगा? तुम्हाला कोणी सांगितलंय? साहेब, कोणी सांगितलं असं तरी माझा विश्वास बसला नसता, पण मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंय. तिने डोहात उडी टाकली. मी वाचवण्याचा खूप प्रयत्न केला, पण दुर्दैवानं नाही वाचवू शकलो. तेव्हा त्याचे पोलीस रिपोर्ट आपल्याला बनवायला लागतील. हो, पोलीस रिपोर्ट बनवावे लागतील, पण ते तुमचे बनवावे लागतील. तुम्हाला नोकरीवरून काढण्याचे मला रिपोर्ट बनवावे लागतील. अहो साळवी, किती वर्ष झाली तुम्ही इथे नोकरी करताय, तुम्हाला साधा कायदा माहित नाही? अरे डेड बॉडी आहे का? म्हणजे अरे पंचनामा करायचा आहे तर डेड बॉडी नको. पण साहेब, काळ्या डोहात उडी टाकलेल्या माणसाचा आतापर्यंत कधी देह मिळालाय काय? नाही मिळाला ना. मग आता तिने काय उडी घेतल्याचा आपण पंचनामा करायचा काय? तुम्ही साळवी, तुमचं वय झालेलं आहे. तुम्ही जा, तुम्ही जाऊन झोपा. रात्रीची जागरण करू नका, तुम्हाला झेपत नाही. जा, मी बघतो ना काय करायचं ते. जा तुम्ही, जा हो. मी बघतोच आता काय काय करता येते ते. सगळं कसं माझ्या मनासारखं होत आहे. आता या बबलीच्या मृत्यूचं खापर मोहित्यांच्या माथी मी मारू शकतो. क्या बात आहे जंत्रे. या आली आली भाग्यलक्ष्मी.